कैच के नीचे खिलाड़ी थे, कैच ड्रॉप प्रतीक आए थे। मानो यहां पर ये दूसरे जो खिलाड़ी थे सामने मनीष, पहले ऐसा लग रहा था कि ये कैच मनीष के हाथ में आ रही है, लेकिन अंतिम दौर में कुछ देर तक मनीष ने ट्राई किया, लेकिन अंतिम दौर में यहां पर मनीष ने प्रतीक के ऊपर भरोसा जताया, लेकिन प्रतीक ऐन मौके के ऊपर आए और बिल्कुल यहां पर मौका तो उनके हाथ से छूटा। मेरे हिसाब से ये पहला कॉल होना चाहिए था दोनों के बीच में, लेकिन बाद में जब कैच ऐसी गिर रही थी तब ये मौका यहां पर इशारा हुआ और जाकर ये मौका मिला मेरे हिसाब से बल्लेबाज को, पवन को। एक बड़ी सफलता मिल सकती थी टीम टेम्बिवली को, लेकिन बाल बाल बचे मैं कहना चाहूंगा। 2 रन उसका फायदा मिला, 1 रन, 1 ही रन। स्कोर 1 से यहां पर आगे आता हुआ 6 रन। 6 रन। देखिए यहां पर मनोबल बढ़ा रहे हैं, ये होना चाहिए हर टीम में, टीम स्पिरिट होना चाहिए। इस पीछे गेंद आधे बल्ले से खेलने की कोशिश पूरी तरह से यहां पर अक्रॉस हुए थे, लेकिन इस मर्तबा डॉट गेंद की समाप्ति। क्या लाजवाब गेंदबाजी हो रही है दोस्तों, बिल्कुल पूरी तरह से झकड़ के रखा इस गेंदबाज ने। मानो यदि कैच नहीं छूटता तो 2 विकेटें हो सकती थी, लेकिन कैच छूटा, लेकिन एक बेहतरीन गेंदबाज ओवर की समापन यहां पर किया इस गेंदबाज सोहम पाटिल ने। 6 रन खर्च के एक सफलता। नहीं है, लेकिन हमारे इस एरिया में ना इलाका तुम्हारा है ना इलाका हमारा है, बल्कि इलाका सिर्फ उसाटना का है। और जाकर उसाटने के इस मैदान के ऊपर आप ये दोनों खूंखार शेरों के बीच में संघर्ष हो रहा है। अब देखना है दूसरी बार मेरे हिसाब से। यस, वो गए साल हुए थे ना मेरे हिसाब से, तो बिल्कुल नाहवा के मैदान के ऊपर तो टेम्बिवली वर्चट वहां पर नजर आए थे, ऐसा लग रहा है। तो 1-0 के बढ़त है मेरे हिसाब से प्रवीण। और ये देखिए यहां से उठाने का प्रयास जरूर सनी तुपे भी देख रहे हैं कि क्या हो रहा है। बिल्कुल अच्छी टीम आपने यहाँ पर पैकिंग की है मेरे हिसाब से, लेकिन गोरसे टीम के ऊपर बहुत से रिकॉर्ड है, लेकिन देखना ये संघर्ष अच्छा होगा। आपकी कोशिश होनी चाहिए, बिल्कुल बढ़िया संघर्ष है, लेकिन जिस गेंदबाज ने वाकलन टीम के ऊपर बेहतरीन परफॉर्मेंस दिया था वही गेंदबाज आप कुमार भूल रहे हैं। फुल टॉस थी, उठाने का प्रयास, लेकिन इस समय मिड विकेट क्षेत्र में लाजवाब आदित्य, क्या बात है। यदि ऐसा एफर्ट देंगे तो कौन आपको हरा सकता है, इसका उदाहरण इस मैदान के अंदर दोस्तों। जरा जोरदार तालियां मेरे हिसाब से इस कैच के लिए। ये होना चाहिए कैप्टनसी कैसी होनी चाहिए, इसका उदाहरण दिखा आदित्य ने। यस डीजे तो देखना यहां से लाजवाब कैच लिया सूरज केने के पार एकांत किया, जिन्हें मौका मिला था सोमनाथ, और बिल्कुल आप मौका नहीं छोड़ा है। देखिए क्या एक हाथ में इस कैच को लपका है। मैं जरूर कहना चाहूंगा एक्शन में क्या कैच लगेगा है,
फुल टॉस थी लेकिन इस मर्तबा आप नहीं चुकेंगे और गेंद गई सीमा रेखा के बाहर 4 रनों के लिए। बढ़िया चौका। चार रनों के साथ स्कोर 4 से आगे आता हुआ तकरीबन 11 रन। 11 रन। बल्लेबाज इस समय अब मैदान के अंदर हम देख रहे हैं पवन केने खेल रहे तो उनका साथ देने के लिए मेघनाथ केने, लेकिन पवन केने के बल्ले से आया छवा। इस मर्तबा फुल टॉस के ऊपर फुल टॉस डाली जा रही है। लगातार 3 गेंदें फुल टॉस, जिसमें पहली गेंद के ऊपर मेरे हिसाब से सफलता प्राप्त की गेंदबाज कुमार ने, लेकिन उसके बाद देखा जाए तो बल्लेबाज कहीं ना कहीं प्रयास कर रहे हैं। तो यही कुमार जो अच्छा प्रयास हो रहा है अपने टीम के लिए, दूसरा ओवर चल रहा है पावर सर्कल के अंदर का ये ओवर, लेकिन मेघनाथ केने और पवन केने जिनके ऊपर अब पूरी जिम्मेदारी है। आने वाले बल्लेबाजों की बात करें तो भावेश पवार का आना भी बाकी है। ऐसे कई खिलाड़ी इस टीम में जो अपने टीम के लिए अच्छा परफॉर्मेंस दे सकते हैं, लेकिन इस मर्तबा ये देखिए काफी बड़ा हिट, गेंद गई लॉन्ग ऑफ के ऊपर से एक दंदनाता हुआ छक्का। मेघनाथ के बल्ले से आता हुआ एक बड़ा हिट, 6 रन और 6 रनों के साथ स्कोर को मिला बढ़ावा 18 रन टोटल स्कोर कार्ड के ऊपर। फुल टॉस थी लेकिन यहां पर थोड़ा सा वेरिएशन था, स्लोअर गेंद थी, लेकिन एक पूरा किया, दूसरी की कोशिश, बैकअप अच्छा नजर आया, लेकिन ये गेंद आउटसाइड टू लेग स्टंप, वाइड करार द्वारका सर इनकी तरफ से, और 1+1 ये 2 रन मिलेंगे और इन 2 रनों के साथ स्कोर पहुंचता हुआ 20 के ऊपर। 20 रन 20 रन, लेकिन देखना है कुमार, सूरज ऑन स्ट्राइक है, पवन और मेघनाथ 2 खिलाड़ी आउट हो चुके हैं। इस बीच फुल टॉस थी लेकिन अच्छी फील्ड, आदित्य वहां पर जिन्होंने अच्छा कैच लपका था। फुल टॉस का जितना जगदीश फायदा उठाना चाहिए उतना नहीं उठा रहे हैं, क्योंकि गेंदबाज की जो एक्शन है वो काफी अच्छी नजर आ रही है, क्योंकि वेरिएशन के साथ गेंद को वो डिलीवर कर रहा है। और ऐसे में देखा जाए तो यहां से महज 2 ओवर का खेल समाप्त हो चुका है। 2 ओवर के समाप्ति के बाद स्कोर की बात करें तो 21 रन, 21, 2 विकेट लॉस। यस ठीक है। तो देखना यहां से 2 ओवर के बाद अब कप्तान किसके ऊपर भरोसा जताते हैं, और जरूर यहां पर आप सोहम पाटिल का इस्तेमाल किया है। वापस देखा जाए तो पिछले मैच में शोभनाथ कुमार का 2 मरतबा इस्तेमाल किया था, लेकिन इस बार कप्तान की एक अलग सोच नजर आ रही है, जिन्होंने इस ओवर में, तीसरे ओवर में एक बार यहां पर सोहम का इस्तेमाल किया है। तो सोहम को मौका दिया है, क्योंकि यहां से देखा जाए तो सोहम ने पहले ओवर में सिर्फ 6 रन खर्च किए थे। तो ये यहां पर टेक्निक होनी चाहिए कप्तान की, और जरूर यहां पर इस्तेमाल करते हुए अब सामने बल्लेबाज इस वक्त पवन केने हैं, जो एक आक्रामकता का रूप लेकर खड़े हैं, बिल्कुल अच्छा परफॉर्मेंस दे रहे अपने टीम के लिए। शॉर्ट ऑफ लेन थी, गेंद विकेटों के पीछे, लेकिन यहां से तू मैं, और ये देखिए क्या नसीब भी साथ दे रहे मेरे हिसाब से टेम्बिवली टीम का। यहां से बाल बाल बच सकते थे, लेकिन ऐसा हुआ नहीं। किस्मत का साथ होना भी बहुत जरूरी होता है, और ये साथ मिला है टेम्बिवली टीम को। और 21 के ऊपर गिरता हुआ तीसरा झटका। अरे कशाला
मान्यवरांचं व्यासपीठावर इथे आगमन झालेलं आहे. स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठानचे व्हाईस प्रेसिडेंट आदरणीय हिरामन पित्रे साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे. आपल्या रामचंद्र मडवी प्रतिष्ठानच्या वतीने मनपूर्वक स्वागत आहे. तो ज़रूर यहाँ पर आप मैदान के अंदर जिस खिलाड़ी का इंतजार था वो खिलाड़ी आ चुके हैं, भावेश पवार. लेकिन सूरज केने अभी भी डटे हुए हैं. आरंभिकता पवन केने आरंभिकता के तौर पे वहाँ पर पूरे थोड़ी सी थकान महसूस हो रही है, ऐसा ही लग रहा है कुछ. जगदीश, यदि ध्यान दिया जाए पवन के ऊपर तो कुछ ऐसा लग रहा है मेरे हिसाब से. और बिल्कुल यहाँ से एक ही रन सिंगल मिली. सोहम की मैं सराहना करना चाहूँगा. बिल्कुल अच्छा ओवर का स्पेल वो फेंक रहे हैं, क्योंकि जिस तरह से गेंदबाजी कर रहे हैं ऐसा नहीं लग रहा है कि बड़े हिट ऐसे गेंदों के ऊपर आ सकते हैं. इतनी नपी तुली गेंदबाजी उनके माध्यम से हो रही है. स्कोर की बात करें तो स्कोर 1 से आगे आता हुआ 22 के ऊपर पहुंचता हुआ. कितने रनों के अंदर यहां पर रोक लगाएगी टीम बिवली. गोरसई टीम के सामने यहां पर अच्छा खेल हो रहा है, लेकिन गोरसई टीम भी संघर्ष से यहां पर करने में काफी माहिर है. और बिल्कुल अब भावेश पवार जिनके ऊपर काफी आशाएं हैं. जिम्मेदारी का खेल क्या भावेश और पवन कर पाएंगे? एवन जोड़ी जरूर, बिल्कुल. और ये देखिए किस्मत का चौवा मैं कहना चाहूंगा, लेकिन ये वाइड भी है. सोने के ऊपर सुहागा. और बिल्कुल 5 रन मिले और 5 रनों के साथ आप स्कोर में यहां पर तब्दीली हो रही है तेजी के साथ. 27 रन 27, 3 विकेट लॉस. 27 रन इस समय ये पंजा कहीं ना कहीं थोड़ा सा महंगा पड़ सकता है. क्योंकि क्रिकेट में ऐसे पंजे आते हैं तो काफी महंगे ही पड़ते हैं जगदीश. तो हमेशा पंजे से बचना चाहिए. और ये उठाने की कोशिश, गेंद हवा में, सोहम. और ये देखिए एक बड़ी सफलता. भावेश पवार के पारी का अंत होता हुआ. बिल्कुल इस विकेट की तलाश में थी टीम बिवली. स्वरांश 11 टीम बिवली. तो देखना अब राहुल केने प्रस्थान करते हुए मैदान के अंदर. सीनियर खिलाड़ी है, 2 राहुल है बिल्कुल, लेकिन जोश तो होगा. अब एक तरफ देखा जाए तो स्वरांश 11 टीम बिवली टीम की जो टीम स्पिरिट है वो काफी अच्छा दिखाई दे रहा है. पोजीशन अच्छे इस समय सोमनाथ, क्योंकि देखा जाए तो तीसरा ओवर चल रहा है. रनों की बात करें तो 27 रन. और सोहम अच्छा उफान के ऊपर गेंदबाजी कर रहा है मेरे हिसाब से. और बिल्कुल, लेकिन दूसरी तरफ टीम बिवली टीम के लिए एक थोड़ा सा सरदर्द वो है पवन केने. मैंने पहले ही कहा था, क्योंकि यहां से इस बल्लेबाज के ऊपर काफी आशा है टीम गोरसई के लिए. और बिल्कुल आशा जीवित करते हुए यह आया बेहतरीन बड़ा छक्का. बिल्कुल बिल्कुल ये होना चाहिए, होता ही है. क्योंकि क्रिकेट में हमेशा कहा जाता है कैचेस विन द मैचेस. जब पवन केने 1 रनों के ऊपर खेल रहा था तो वहां पर प्रतीक ने जो कैच छोड़ा था वो कैच ही थोड़ा सा सरदर्द मेरे हिसाब से बन रहा है स्वरांश 11 टीम बिवली के लिए. और उसके बाद देखिए उनके खाते में अब 15 रन आ चुके. तो ये क्रिकेट है दोस्तों. कैच कितने अहमियत भरी मानी जाती है इसका उदाहरण आप देख रहे हैं मैदान के अंदर. क्योंकि जगदीश वर्ल्ड कप का सेमीफाइनल 20 पाकिस्तान के उस खिलाड़ी ने यदि कैच नहीं छोड़ा होता, हसन अली, तो शायद किस्सा कुछ अलग हो सकता था. ऐसा होता है, क्रिकेट है. इसीलिए कहा जाता है ले लो कैचेस जीतो मैचेस. ये नसीहत इसीलिए नहीं बनाई है. और बिल्कुल यहां से वही हो रहा है. आप कहीं ना कहीं यहां पर गेंदबाज सोहम फिर से एक बार
अंतिम गेंद फेंकने के लिए तैयार हैं। ये देखिए कवर के माध्यम से खेलने का प्रयास, दीपेश अकबर, लेकिन अच्छी फील्डिंग, कुमार वहां पर है लेकिन एक रन, और इसी के साथ महज 3 ओवर का खेल समाप्त हो चुका है। 3 ओवर के समाप्ति के बाद टोटल की बात करें तो 36 रन, यानी कि अभी भी महज 2 ओवर का खेल बचा हुआ है। ड्रिंक्स ट्रॉली मैदान के अंदर भेज दीजिए, और बिल्कुल ड्रिंक्स लेकर गए हैं हमारे आयोजनकर्ता अविनाश हजारे। देखिए पूरी तरह से शिवमय वातावरण यहां पर प्रस्थापित किया है हमारे सम्माननीय योगेश जी मडवी, जो शिवसेना का काफी बुलंद आवाज है और युवाओं का एक प्रेरणा स्थान जिन्हें कहा जाएगा। युवाओं के लिए काफी बेहतरीन यहां पर उन्होंने माहौल खड़ा किया है। सम्माननीय योगेश जी बालाराम मडवी, संस्थापक अध्यक्ष रामचंद्र मडवी प्रतिष्ठान, कुमार हितेंद्र रामचंद्र मडवी, श्री मुकुंद बालाराम मडवी शाखा प्रमुख, दिलीप बालाराम मडवी, तनिष मुकुंद मडवी, रोहन सुरेश मडवी, इन सभी का ये काफी बड़ा तामझाम, जिसमें हमारे अनिल ढोपरी, अजय भंडारी, मुकेश, जयदास, समीर, सभी हमारी ये टीम जो उसाटना की है, काफी अच्छा योगदान है इस टूर्नामेंट के लिए। और यहां आने के बाद दर्शकों को लग रहा है कि यहां पर इतना बड़ा तामझाम जो उसाटने के मैदान के ऊपर जो रखा है, चलो जाइए यहां पर आना चाहिए। इस सोच में हर दर्शक जो लाइव देख रहे हैं वो खुद यहां पर आ रहे हैं। इतना बड़ा मंजर आज खड़ा किया है। 5 दिनों की श्रृंखला है, डिसिप्लिन काफी इस टूर्नामेंट में। देखिए किसी को बख्शा नहीं जा रहा है, किसी को बख्शा नहीं जा रहा है। लेट आते हैं तो तुरंत पेनल्टी, ये होना चाहिए, डिसिप्लिन होना चाहिए। और अनिल शेठ और आपकी पूरी टीम की मैं सराहना करना चाहूंगा। और जब टूर्नामेंट उसाटना टीम खेलने के लिए जाती है तब भी उनका काफी बड़ा एफर्ट रहता है और किसी से निश्चित रूप में प्यार से ही वो पेश आते हैं। हर टूर्नामेंट में अच्छा प्रयास वो करते हैं। यस थँक्स सर. तर इथे मान्यवरांना सन्मानित केलं जाईल. चिरडगावचे शिवसेना शाखा प्रमुख आदरणीय बालाराम ठाकरे साहेबांचा यथोचित सन्मान या स्पर्धेचे आमचे आयोजक उसडणे गावचे शिवसेना शाखा प्रमुख मुकुंददादा मडवी साहेबांच्या शुभ हस्ते केलं जाईल. बालाराम ठाकरे साहेब आपण यावं. सन्माननीय हिरामन भोईर साहेब शिवसेना शाखा प्रमुख पोसरी यांचं आगमन झालेलं आहे. आपलं मनपूर्वक स्वागत. त्याच्यानंतर गुरुनाथ हिलाल साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे. आमचे मित्र जगदीश यांचे ते पिताश्री आहेत. आपलंही स्वागत. तर इथे स्वागत करूया सन्माननीय श्री बालाराम ठाकरे साहेब शिवसेना शाखा प्रमुख शिरड यांचा यथोचित सन्मान केला जात आहे. मायेची उपदार शाला आणि सौंदर्याचे प्रतीक पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं जात आहे. वळूया सामन्याकडे. ओ टू संदीप पाटील सर. नक्कीच नक्कीच बोलूया सामन्याकडे. तो देखना है 5 ओवर का ये खेल और 3 ओवर की समाप्ति के बाद टोटल की बात करें तो टोटल 36 रन। अभी भी महज 2 ओवर का खेल बचा हुआ है। गेंदबाजी में स्वरांश इंटरप्राइजेस टीम की तरफ से मोनिश पाटिल का इस्तेमाल किया। सामने बल्लेबाज पवन, ये देखिए अच्छा प्रयास, पूरी तरह से अच्छा शॉट था, लेकिन जिस तरह से यहाँ पर इरादा था पवन का गैप ढूंढने के लिए इस शॉट को खेला था, लेकिन गैप तो नहीं ढूंढ पाए, लेकिन 1 रन जरूर मिला। 1 रनों के साथ स्कोर 37 के ऊपर पहुंचता हुआ 37 रन। इस बीच ये गेंद और यहां से थोड़ा सा फील जरूर हुआ था, लेकिन बल्ले का फेस लगा। यस द्वारकानाथ सोरगे सर इनकी तरफ से इशारा आया है कि बल्ले का फेस लगा है और बिल्कुल 1 रन जरूर मिली। 1 रनों के साथ स्कोर 38 के ऊपर पहुंचता हुआ 38। 2 ओवर महज बचे हुए हैं और दूसरा यहां पर चौथा ओवर चल रहा है। 2 गेंदें हो चुकी हैं, कुछ शेष गेंदें हैं इस इनिंग की। गेंदबाजी में मोनिश फुल टॉस थी, उठाने का प्रयास, लेकिन यहां पर फुल टॉस की बात करें तो बहुत सी गेंदें नजर आई हैं, लेकिन खास फायदा नहीं उठा रहे। मेरे हिसाब से फायदा मिल नहीं रहा है जगदीश।
और बिल्कुल यहाँ से एक सिंगल मिली। ऐसे में ऐसे मोमेंट में जो अंतिम मोमेंट रहता है उसमें यदि ऐसे सिंगल जाते हैं तो कुछ फील्ड करने वाली टीम को फर्क नहीं होता है, और बिल्कुल वही हो रहा है। लेकिन इस मर्तबा थोड़े से लाइन से बटके अतिरिक्त का इशारा होता हुआ, वाइट का इशारा, अतिरिक्त के रूप में 1 रन की बढ़ोतरी, टीम का टोटल 1 से आगे आता हुआ 40 रन। 40 के ऊपर पहुंचता हुआ टोटल स्वरांश 11 टेम्बिवली के अपोजिट खेलते हुए टीम घुरसई। लेकिन इस मर्तबा उठाने का प्रयास, गेंद हवा में, लेकिन बेहतरीन कैच अल्ताफ, क्या बेहतरीन कैच यहां पर लपकते हुए, और इसी के साथ एक और विकेट का हुआ पतन। का अंत होता हुआ अब इस समय मैदान के अंदर नए बल्लेबाज विजय चंदने जा चुके हैं। विजय चंदने, लेकिन देखना है गेंदबाजी की, मैं गेंदबाज सोहम मोनिश की मैं सराहना करना चाहूँगा। बेहतरीन गेंदबाजी हो रही है। और जगदीश, आज के दिन में देखा जाए तो ये तीसरा मुकाबला चल रहा है, और उस एंड से मेरे हिसाब से कुछ यहाँ पर गेंदबाजों का बोलबाला चल रहा है, ऐसा ही लग रहा है सोमनाथ। 3 दिनों में क्या कितने रन है वो पता नहीं, लेकिन आज के दिन की बात करें तो जरूर वहां से गेंदबाजों को मदद मिल रही है, ऐसा ही लग रहा है। कुछ ज्यादा बड़े हिट नहीं आ रहे उस एंड से, और जितने भी बन रहे हैं इस एंड से मौका मिल रहा है बल्लेबाजों को। तो ये विशेषता है, और ये होना चाहिए, दोनों को प्लस पॉइंट होने चाहिए, और बिल्कुल वही हो रहा है। ये अच्छी सोच है मेरे ख्याल से आयोजनकर्ताओं की, ये उनकी कामयाबी है। कारपेट का इस्तेमाल बिल्कुल नजर आया मिड ऑफ, लेकिन दूसरी की कोशिश हो रही है, और बिल्कुल सक्षम हुए दोनों बल्लेबाज। 2 रन पूरे किए, और 2 रनों के साथ 42 के ऊपर पहुंचता हुआ टोटल। अब देखना है, चौथा ओवर चल रहा है। सामने बल्लेबाज पवन केने अकेले लड़ रहा है, पूरी तरह से अकेले किले को सर कर रहा है इस समय पवन केने। कुछ प्रॉब्लम्स, यस, जो जिसे लींबू भी कहा जाता है, पंकज विकेट आप डायरेक्ट कर सकते हैं, कॉलिंग तो अब नहीं है। यस, और ये देखिए यहां से वाइड गेंद, अतिरिक्त का इशारा। अब बहुत से जगहों के ऊपर ऐसे नियम वापस चालू हो चुके हैं। ये पहला जो जमाना था उसमें ये नियम लागू था, बीच में बंद हो चुका था, लेकिन अब वापस। और क्या बात है, लाजवाब, बेहतरीन गेंद थी, बेहतरीन। और इसके साथ 4 ओवर का महज खेल समाप्त हो चुका है। 4 ओवर के समाप्ति के बाद स्वरांश 11 टेम्बिवली टीम के खिलाफ खेलते हुए पहले बल्लेबाजी करते हुए टीम घुरसई पहुंच चुके हैं 43 रनों के ऊपर। थँक्स। इथे कामोडेचे हनुमान कामोडे क्रिकेट संघाच्या संघनायकांनी लगेच स्टेजशी संपर्क साधायचा बघा। कुशल स्पोर्ट सापाडे विपक्ष जे हनुमान कामोडे अशी लढत होणार आहे पुढची। हाँ, इस ओवर के बाद एमडी सर आप बिल्कुल टॉस कीजिए। ओके, थैंक यू। तो अब अंतिम ओवर का खेल मैच बचा है पहले सत्र का, लेकिन यहां से घुरसई बनाम टेम्बिवली के बीच में एक संघर्षमय मुकाबला बीच मैदान के अंदर। और ऐसे में देखा जाए तो यहां से अंतिम ओवर किस गेंदबाज के ऊपर भरोसा जताते हैं कप्तान परेश गोराटकर। परेश गोराटकर का इस्तेमाल किया अंतिम ओवर में। अब देखना है परेश किस हद से गेंदबाजी करते हैं, और यहां से देखना है पवन केने जो अंतिम दौर तक अभी भी टिके हुए मैदान के अंदर पूरी तरह से लड़ रहे हैं, क्योंकि बीच भंवर में जब घुरसई टीम फंस चुकी है ऐसे हालात से वो कहीं ना कहीं निकालने की कोशिश में लगे हुए हैं। जो खेल रहा है अब तक 16 गेंदे अब उन्होंने अब तक फेस की, और 23 रनों का योगदान दिया अपने टीम के लिए। इस समय नॉन स्ट्राइक एंड के ऊपर, लेकिन अब मैदान के अंदर विजय चंदन है स्ट्राइक के ऊपर। गेंदबाजी में परेश गोराटकर इस समय
पॉइंट एंड की तरफ से राइट आर्म और द विकेट करेंगे। सामने बल्लेबाज चंदन है, विजय चंदन है। तो देखना है अंतिम स्लॉग और है, यहां से ना आव देखा जाता है ना ताव, जो मिले इसे खाओ, ऐसी परिस्थिति होती है। और उठाने का प्रयास, गेंद हवा में, देखना इस समय नोमैंस लैंड में गिरती हुई गेंद और बिल्कुल यहां से 1 रन मिला, क्योंकि यही सोच थी मेरे हिसाब से इस चंदने की, विजय चंदने की, कि शायद 1 रन बनाकर पवन को मौका दिया जाए, क्योंकि उनकी नजरें पूरी तरह से जमी हुई गेंद के ऊपर, उन्हें फुटबॉल की तरह गेंद नजर आ रही है। तो ऐसे हालात में बिल्कुल जितनी भी गेंदें पवन फेस करता है तो यह फायदा हो सकता है मेरे हिसाब से टीम गुरसई के लिए। टोटल 1 से आ गया था, 44 रन, 44। गेंदबाज परेश गोराटकर की ये गेंद, और ये होना ही था। बिल्कुल, मैं अंतिम दौर तक क्यों रुका हूं, इसलिए तो इतना संयम मैंने बरकरार रखा है। पहले ओवर से मैं पहली गेंद से फेस कर रहा हूं और अंतिम गेंद तक डटे रहूंगा, इस सोच में पवन के ने खेल रहा है। यह आया दंदन आता हुआ छक्का, छक्के के साथ टोटल बढ़ चुका है, 50 का आंकड़ा पूरा हो चुका है। है और इस सोच में बल्लेबाजी हो रही है। टोटल पहुंचता हुआ 50 के ऊपर। और ये देखिए, इसलिए तो मैंने इंतजार किया था कि अंतिम कड़ी कौन सी होगी टीम टेम्बिवली की। और अंतिम कड़ी देखिए, गेंदबाज है परेश गोराटकर। बल्लेबाजी के ऊपर तर पवनसाठी बघा, इथे एक स्वर्ण संधी, फलंदाजाने लागोपाठच्या 2 चेंडूवर 2 षटकार तटवलेले आहेत। तिसऱ्या षटकाराची बघा आतषबाजी झाली, तर विकेट षटकार हॅट्रिक साठी स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठानचे आमचे आयोजक रोशन मडवी यांच्याकडून 3000 रुपयाचा पारितोषिक असणार आहे। तो बड़ा मौका है पवन कहने के लिए, लेकिन मैं दर्शकों से भी गुजारिश करना चाहूंगा, आपके लिए भी बड़ा मौका है, आप खुर्ची छोड़कर खड़े हो जाइए। 500 का मौका है आपको आईवा कैच के लिए। और इस बीच गेंद, और यहां से 3000 का इनाम पा चुके हैं बल्लेबाज पवन के ने। सन्माननीय चिंतामण शेठ बुरदुल यांची संपूर्ण टीम इथे आलेली आहे, आगमन होत आहे आणि तुमचा स्वागत मात्र पवन केने षटकारांच्या आतषबाजीमध्ये केलेले आहे। लागोपाठ 3 षटकारांची मानवंदना या आमच्या मान्यवरांना त्याच्या माध्यमातून प्राप्त हो। टू संदीप पाटील सर, 65 रन। ओहो, यहां से बिल्कुल पहले बल्ला यहां पर खोला था। अब 19 गेंदें 41 के ऊपर खेल रहा है पवन के ने। गेंदें बची है सिर्फ 1, यानी कि 1। दोस्तों ये देखिए, 1 रनों के ऊपर छोड़ा कैच और उसके बाद 40, यानी कि टोटल 41 के ऊपर एक खेल रहा है खिलाड़ी। और ये देखिए एक और बड़ा हिट, 6 रन। इस ओवर में रन आए तकरीबन 25 रन, 25। ये क्रिकेट है दोस्तों, किसी को कम नहीं लिखना चाहिए। ये कैच मुझे हमारे टीम को किस तरह से बाहर के रास्ते दिखा सकती है, इसका उदाहरण हम देख रहे हैं। स्वरांश 11 टेम्बिवली टीम के अब सरदर्द बना था पवन के ने, जिनका कैच छोड़ा 1 रनों के ऊपर। अब वो कैच नहीं, यहां पर बिल्कुल मैच तो नहीं छोड़ा, ऐसा ही कुछ लग रहा है। लेकिन यहां से मानो रनों की बात करें तो रन बन चुके हैं 68 रन, 69 का टारगेट है। लेकिन गुरसई टीम को यह भी नहीं भूलना चाहिए कि हमारे सामने जो स्वरांश 11 टेम्बिवली टीम है, उन्होंने इसी मैदान के ऊपर आज के दिन पहले मैच में 94 बनाए हैं। तो जीतने के लिए 69 की जरूरत है। अगला यहां पर
भाग दौड़ बिल्कुल जगदीश पाटिल के पास मैं चलता हूँ कुछ देर के लिए. चेक. तर मान्यवरांचं इथे आगमन झालेलं आहे. अमरनाथ पंचायत समितीचे माजी उपसभापती आदरणीय सुरेश शेठ पाटील साहेबांचं व्यासपीठावर आगमन. त्यांच्या समवेत एक शिक्षित व्यक्तिमत्व आणि बुर्दुल ग्रामपंचायतीचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य येणाऱ्या 25, 26, 27, 28 दरम्यान त्यांच्या संकल्पनेतून बुर्दुल गावामध्ये खूप मोठी टेनिस विश्व क्रिकेट स्पर्धा आपल्या भेटीसाठी येणार आहेत. ॲडव्होकेट सुनील पाटील साहेब सरपंच बुर्दुल, त्याच्यानंतर चिंतामणी शेठ पाटील माजी उपसरपंच बुर्दुल आणि सन्मान्य मोतीराम शेठ पाटील समाजसेवक बुर्दुल यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं स्वागत. आणि पुढची लढत असणार आहे बघा, ज्या हनुमान कामोटे विपक्ष सापोर्टे क्रिकेट संघाच्या दरम्यान नाणेफेक इथे केली जाईल. आणि नाणेफेक करण्यासाठी बुर्दुल ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच ॲडव्होकेट सुनील पाटील साहेबांना आम्ही आमंत्रित होते. सरपंच सुनील पाटील साहेबांना आम्ही आमंत्रित करतो की आपल्या शुभ हस्ते ते नाणेफेक करावं. तर सुरेश शेठ पाटील माजी उपसभापती अमरनाथ पंचायत समिती यांच्या शुभ हस्ते इथे नाणेफेक केली जात आहे. सुरेश शेठ पाटील साहेबांच्या शुभ हस्ते इथे नाणेफेक केली जात आहे. नाणेफेकीचा कौल ज्या हनुमान कामोडे क्रिकेट संघाच्या बाजूने लागलेल्या सर्वप्रथमतः रामचंद्र मडवी प्रतिष्ठानच्या वतीने आणि सर्व आमच्या पाहुणे मान्यवरांच्या वतीने तुम्हा दोन्ही क्रिकेट संघाला मनपूर्वक शुभेच्छा. तर नाणेफेक जिंकली. निर्णय आपला क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर ज्या हनुमान कामोडे क्रिकेट संघाने नाणेफेक जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर 4 धावांचा मापदंड पेनल्टी सुद्धा त्यांना लादण्यात आलेले आहे. पुढच्या सत्रासाठी आपण बोलूया आमचे सहकारी जगदीश पाटील यांच्याकडे. थँक्यू संदीप पाटील सर, थँक्यू गडगे सर. उपस्थित लाडक्या तमाम क्रीडा रसिकांचं स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान रामचंद्र मडवी चषकामध्ये सर्वांचं स्वागत. खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये पाहिलं, शेवटच्या ओव्हरमध्ये धाबा आणि धाबा चाल्या, त्यामुळे 68 धाबा बनवल्यात आणि 69 धाबांचं लक्ष घेऊन मैदानामध्ये उतरलाय तो स्वरांश एंटरप्राइजेस टेंबिवली संघ. पहिलाच बॉल वीरेंद्र सेवाग स्टाईलने चेंडूला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्याच बॉलवरती आलाय दणदणीत चौकार. धर्मवीर आणि शामक होता सेनेचा नायक. करायचंय यावेळेस. व्हॉट अ शॉट, सुपर सिक्सर. भगवे वादळ आले घेऊन भगवे आमची. चौकार. दुसऱ्या बॉलवरती षटकार आलाय प्रतीक पाटीलच्या बॅटमधून. मागच्या सामन्यामध्ये 17 बॉल 68 धावांची विस्फोटक इनिंग साकारणारा हा खेळाडू. आताचा बॉल लिडिंग एज, फलंदाज बाद, बिग विकेट भावेश पवार, ज्याने जाळ्यामध्ये अडकवल्या खेळाडूला आणि पहिला झटका मिळतोय 10 या धावसंख्येवरती. बिग विकेट. पाटील ज्या वेळेला नाणेफेक इथे खऱ्या अर्थाने
नाणेफेकीसाठी ज्यावेळेस दोन्ही संघ इथे उपस्थित होते त्यावेळेस या दोन्ही क्रिकेट संघाला आपण इथे प्रतिक्रिया आम्ही विचारली होती की या लढतीमध्ये लक्ष असणार एका बाजूला प्रतीक पाटील तर एका बाजूला भावेश पवार यांच्यामधला सामना आणि त्यामध्ये मात्र इथं भावेश पवार यशस्वी होताना आपल्याला दिसतो. तर निश्चितच भावेश पवार हा बी झालाय, कारण दोन्ही संघांचा विचार केला तर खूप मोठे बलवान संघ आहेत आणि एकाच विभागातील हे दोन टीम्स आपल्याला पाहायला मिळतात. उबांडाऊनचा फलंदाज मैदानामध्ये बिरेश पाटील, फार मोठी जबाबदारी असेल कारण तिसऱ्या क्रमांकावरच्या फलंदाजावरती खूप मोठी जबाबदारी जिम्मेदारी असते. आताचा बॉल सरळ केला, चेंडू हवेत, मिड ऑफला मात्र कपिलने झेल टिपलाय आणि लागोपाठच्या दुसऱ्या चेंडूवरती दे धक्का. चेंज झालाय गेम, कारण प्रतीक पाटीलने पहिल्या दोन चेंडूवरती दोन हल्ले चढवले. त्याच्यानंतर जर पाहिलं तर भावेश पवारने दोन धक्के दिले. आत्ता मात्र या धक्क्यातून सावरावं लागेल. या अजून विकेट हॅट्रिक मिळवेल का, कारण लगातार दोन चेंडूवरती धक्के दिलेत. आत्ता मात्र हॅट्रिकच्या उंबरट्यावरती भावेश पवार. आताचा बॉल लेटकट केला, बॅकफूट पॉइंट मधून डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न होता, मात्र इथे एक धाव कशी बशी का होईना एक धाव मिळवली आणि धावसंख्या दुहेरी अंकामध्ये सिरावताना जाऊन पाहायला मिळतोय. 69 धावा म्हणजे 13.80, जवळजवळ 14ची सरासरी प्रत्येक षटकामागे गाठायची आहे. ती मात्र या स्वरांश एंटरप्राइजेस टेंबिवली या टीमला. अद्याप चांगले फलंदाज टीममध्ये स्वीप करायचा होता. चेंडू पडल्यानंतर थोडासा आउटसाइड ऑफ स्टंपला निघून जातोय आणि तोपर्यंत पंचांचा इशारा येतोय सुनील पाटील सरांचा. लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव अंकित केले आणि पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकात 2-12 धावसंख्या धावपळकावरती. तर स्वरांच्या एंटरप्राइजेस संघाच्या फलंदाजांसाठी एक सुवर्ण संधी आहे बघा. प्रत्येक बॅनर हिट षटकारासाठी आमच्या स्पर्धेचे सर्व विद्यमान उपसरपंच उसाडणे योगेश दादा मडवी यांच्याकडून 1500 रुपयाचा पारितोषिक असणार आहे आणि त्याचबरोबर हितेंद्र मडवी यांच्याकडून 1500 रुपयाचा पारितोषिक, म्हणजे एका बॅनर हिट षटकारासाठी एकूण 3000 रुपयाचा पारितोषिक असणार आहे. हो तो नितीन. थँक्यू. तर मंचावरती ज्यांचं आगमन झालं जातच एक राजकीय क्षेत्रातली बडी मोठी व्यक्ती ज्याने नेहमीच समाजाच्या हितासाठी पाऊल उचललं आणि विकास कामांना गती दिली, ते त्रिमूर्ती म्हणून संबोधले जाणारे आपले बुरदुरगावचे उपसभापती अंबरनाथ तालुका सुरेश शेठ पाटील, त्याचबरोबर माजी सरपंच साहेब चिंतामण शेठ पाटील आणि हरिभक्त पारायण मोतीराम बुवा पाटील, ही 3 मंडळी या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्याचबरोबर ॲडव्होकेट साहेबसुद्धा या मंचावरती उपस्थित आहे. त्या सर्वांचं या स्पर्धेमध्ये मनपूर्वक स्वागत. जाऊया मॅचकडे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. दुसरं षटक सूरजच्या या बेलेस क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला, पंच इशारा करतात इट्स वाईट. एक धाव अभांतर रूपाने मिळते ती या टीमला. मात्र 69 धावांचं लक्ष्य. ज्या पद्धतीने स्लॉगिंगवरच्या षटकामध्ये पवनने फलंदाजी केली, 21 चेंडूमध्ये 47 धावा बनवल्या, त्या मात्र कुठेतरी त्यांच्या आता कामी आल्यात. पुन्हा एकदा क्रॉस द लाईन खेळायचं होतं. दिशेपासून भरकेटलाय, दिशेवरती गोलंदाजाचं नियंत्रण नाही आहे, कारण जेव्हा जेव्हा चेंडू पडलाय लेग स्टंपला गेलाय, त्यामुळे पंचांनी वाईट घोषित केल्यात. 2 धावा अवांतर मिळाल्यात या 2 चेंडूवरती. एकूण धावसंख्या पाहिली तर 14 धावा धावपळकावरती पाहायला मिळतात. 69 धावांचं लक्ष. येणारा मॅच बिग फाईट मॅच पाहायला मिळेल. ज्या हनुमान कामटे विपक्ष कुशाल स्पोर्ट सापाडे या 2 टीममध्ये. आताचा बॉल यावेळेस पाहावं लागेल. चांगला बॉल होता, अतिशय चांगला. चेंडूची लाईन पाहिली तर मिडल स्टंपला होती, मात्र जसा चेंडू पडला टप्पा तसा मात्र थोडासा बाउन्स घेतला आणि एसटी रक्षकाच्या
आतामध्ये जाऊन चेंडू विसावतोय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळतोय. दोन्ही संघ एकाच कॅलिबरचे, एकाच ताकदीचे ताकदवान खेळाडू या दोन्ही संघामध्ये पाहायला मिळतात. याबेलेस आउटसाइड ऑफ स्टंपला पिचिंग पंच पाया बेलेस इशारा केलाय की चेंडू सरळ रेषेत आलाय. जरी सुद्धा पडला आउटसाइड ऑफ स्टंपला, मात्र थोडासा हलकासा आतमध्ये आलाय. त्यामुळे आणखीन एक डॉट चेंडू आणि एक एक निर्धाव चेंडू या सामन्यावरती पकड निर्माण करेल तो मात्र या राज 11 गोरसई या टीमचे. आताचा बॉल एज लागली आहे. चेंडू मात्र कीपर कडे होता. डायरेक्ट हिट. तोपर्यंत बॅट ग्राउंडिंग केली आहे आणि एक धाव एकवटली जातोय. पुन्हा एकदा धाबांसाठी संघर्ष करताना पाहायला मिळतोय स्वरांश एंटरप्राइजेस टेंबिवली टीम. कारण प्रतीक पाटील जसा बाद झाला तसं मात्र या ज्या धाबांना गती होती त्या धाबा कमी पाहायला मिळतात. कारण प्रतीक पाटीलचे 2 फटके बरंच काही सामन्यामध्ये सांगून गेलाय. तर त्याने जो फटका खेळला तो मी म्हणे निश्चितच चुकीचा होता. त्यामुळे ते त्याची विकेट तर गमावली, शिवाय संघावरती थोडंसं दबाव निर्माण पाहायला मिळतोय. मात्र अद्यापही वेळ गेली नाही आहे टेंबिवली टीमसाठी. अद्यापही तो चांगले फलंदाज आहे ते टेंबिवली टीमच्या. या बेलेस ऑनसाइडला खेळण्यात मात्र थोडंसं स्किड झालाय खेळाडू, त्यामुळे येथे एकच धाव पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी या दुसऱ्या षटकामध्ये पाहतोय. गोलंदाज सूरज केनेला चांगली गोलंदाजी करत असताना अद्यापी 4 चेंडूमध्ये 4 धाबा दिल्यात. त्यात पण 2 वाईडच्या स्वरूपामध्ये धावा मिळाल्यात त्या टेंबिवली टीमला. आताचा बॉल यॉक लाईन खोलवर टप्प्याचा चेंडू होता. ड्राईव्ह केला जातोय समोर. एक धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि येथे मात्र 2 धावा पूर्ण केल्या जातात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. अतिशय चांगला ताळमेळ या 2 फलंदाजामध्ये पाहायला मिळाला आणि या 2 धावा येथे एक धाबेसाठी संघर्ष करतोय टेंबिवली संघ. कारण त्यांना सुद्धा माहित आहे की मॅच किती महत्वाची आहे ती या दोन्ही टीमच्या दरम्यान. 69 धावांचं लक्ष्य उराशी बाळगून हा संघ आतमध्ये आला होता दुसऱ्या इनिंगला. मात्र जशी सुरुवात झाली विस्फोटक फटक्याने आणि त्याच्यानंतर एका मोठ्या खेळाडूला बाद केलं आणि त्याच्यानंतर दबावामागून दबाव असं संघर्ष पाहायला मिळतोय तो टेंबिवली टीमच्या बाजूने. या मॅचमध्ये पाहतोय प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद. आमचे लाडके प्रेक्षक मात्र या सामन्याचा मनमुराद आनंद घेत असताना यावेळेस मोठा फटका खेळाय. जास्त उंची, लांबी कमी, क्षेत्ररक्षक दूरवरून अतिशय चांगला पवन आले होते आणि चांगला झेल टिपलाय आणि फलंदाज बाद होतोय. 3rd विकेट डाऊन. तर येथे पाहिलं तर 2 षटकांचा खेळ संपला. पहिल्या षटकामध्ये 12 धावा आल्या. मात्र या षटकामध्ये सूरज केनेने पेकळ षटक पाहायला मिळाला. फक्त 6 धावेचं. एकूण टोटल 18 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. तो तर 5 लॉर्ड सध्या तो 4था सामना जो सिरियल प्रमाणे होईल तो श्लोक 11 वडवली बी आणि त्याला फाईट करेल तो नाना 11 नावा. बिग फाईट मॅच. आज फार मोठे ए गटातले संघ आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळतील. फार मोठे खेळाडू. चेंज गेम वडवली टीमला सुद्धा आपण पाहू शकाल. त्याच्या अगेन्स्ट नाभा संघ असेल. बाबेश पवार 3रं षटक. पहिलाच बॉल ब्लाइंड स्ट्रोक खेळाय. चेंडू जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये. एक धाव कंप्लीट आणि एकाच धाबेवरती समाधान व्यक्त करावं लागलंय. कारण क्षेत्ररक्षणामध्ये फार चांगली प्रगती केली आहे. मी म्हणेन आत्ताच्या मॅचमध्ये पाहिलं तर एकही मिसफील्ड झाली नाही आहे या भिवंडी या गोरसई टीमच्या बाजूने. त्यामुळे दबाव मागून दबाव वाढत जातोय तो टेंबिवली टीमवरती. कारण गरज आहे त्यांना आता धाबेची.
चांगला बॉल अतिशय सुरेख चेंडू थोडासा आदललाय बॉडीवरती तर स्वतःला सावरा कारण क्रिकेट खूप फास्ट झालंय त्यामुळे ते दुखापत निर्माण झाली आहे थोडीशी खेळाडू पाहतोय आपण हर्षद होते यस पाणी घेऊन जायचं थोडीशी दुखापत कारण जसा चेंडू पडला ना तसा त्याच्या चेहऱ्यावरती आदळला आहे त्यामुळे थोडीशी दुखापत झाली आहे अशा गोष्टी क्रिकेटमध्ये बऱ्याचशा आपल्याला पाहायला मिळतात मात्र स्वतःला सावरणं खूप महत्त्वाचं असतो इथून तर या स्पर्धेमध्ये पाहतोय आपण स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान रामचंद्र मडवी चषक आणि या सन्माननीय सुरेशजी बालाराम मडवी यांच्या संकल्पनेतून ही साकारलेली क्रिकेटची भव्य आणि दिव्य ही पंढरी क्रिकेटची स्पर्धा क्रिकेटची जत्रा क्रिकेटची ज्वार आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय अध्यक्ष संस्थापक योगेशजी बाळाराम मडवी त्याचबरोबर बरेचसे जे कार्यकर्ते ज्यांच्या खांद्यावरती फार मोठी जबाबदारी आणि ती जबाबदारी मात्र ते नेटाने डौलाने पुढे नेत असताना कारण स्पर्धा म्हटली की ते खूप प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते आणि चांगलं असं आयोजन पाहायला मिळतंय कारण आयोजकांची वाहवा मी गेल्या 4 दिवसापासून पाहायला मिळाली तर प्रेक्षक कमाल झेल अर्थात आयवा झेलसाठी जे पारितोषिक आहे बघा आमचे मित्र अनिल ढोपरे यांचे मित्र कैलास सानप नाशिक यांच्याकडे 200 रुपयाचं पारितोषिक आणि रामचंद्र मडवी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष योगेश दादा यांच्याकडे 300 म्हणजे आयवा झेलसाठी 500 रुपयाचं पारितोषिक तत्पूर्वी वळणार आम्ही नामवंत डीजे मास्टर नितीन पाटील धुंद्रे यांच्याकडे युवकांचे प्रेरणास्थान महेश दादा यांचा आवाज या बेलेस फटका फसलाय आणि टिपला झेल आणखीन एक विकेट टेंबवले टीमला लागणारा हा 4था मोठा धक्का आता मात्र हबीब होत असताना एकामागून एक फलंदाजांना बाद केलं जातोय गोरसे टीमची कामगिरी पाहता बुर्दुलचे प्रवीण मात्रे यांनी शुभेच्छा दिल्या त्या गोरसे टीमला त्याचबरोबर भावेश पवार अतिशय चांगली गोलंदाजी करतोय एकामागून एक विकेट मिळवल्यात जे चांगले खेळाडू होते ना ते मात्र भावेशने जाल्या तोडल्यात त्यामुळे घडलंय काय आता थोडीशी टीम बॅकफुटला पाहायला मिळतोय या बेलेस पुन्हा एकदा चेंडू आदळलाय चला फर्स्ट ॲड घेऊन जा तर दुसऱ्यांदा चेंडू लागला त्याच्या चेहऱ्यावरती तर निश्चितच स्वतःला सावरा कारण क्रिकेट खूप फास्ट झालं आहे त्यामुळे आपण स्वतःचा बचाव करा चांगला खेळ खेळा जेणेकरून क्रिकेटसाठी ज्या वस्तूंची वस्तू लागतात त्याचा योग्य तो वापर करावा आपण तो निश्चित एवढंच सांगेन आता मात्र 14 बॉलमध्ये बनवायचे आहेत 49 धावा त्यामुळे सामना थोडासा कठीण जाईल का मात्र शेवटी क्रिकेट आहे कधी काय घडेल सामन्यामध्ये सांगणं फार कठीण आहे त्यामुळे येणारा वेळ आणि काळच ठरवू शकेल की विजेता कोण होईल गोरसई की टेंबेवळी याचं उत्तर आपल्याला थोड्याच मिळेल येणारा मॅच आपल्या समोर येईल कामोटे आणि सापाडे या दोन टीममध्ये तर पहा एक भव्य आणि दिव्य क्रिकेटची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल I11 क्रिकेट संघ ओवे आयोजित क्रिकेटची स्पर्धा कैलास शेठ म्हात्रे या स्पर्धेचे आयोजक आणि गुरुनाथ शेठ म्हात्रे आणि या स्पर्धेचा कालावधी 10 डिसेंबर ते 14 डिसेंबर जर कोणाला एंट्री हवी असेल तर आमचे संदीप पाटील सर यांच्याशी आपण संपर्क करू शकता आणि या स्पर्धेमध्ये 2 लाख प्रथम क्रमांकाचं प्राइज आहे आणि बाईक या ठिकाणी 3 बाईक देण्यात येतील खूप मोठी स्पर्धा आहे जाऊया पुन्हा एकदा
खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये. यावेळेस फटका पसलाय, स्वतः भावेश कॉल दिलाय आणि साधा सोपा झेल टिपलाय. आणखीन एक फलंदाज बाद. तर इथे 1,000 रुपयाचा पारितोषिक असणार आहे बघा. स्वर्गीय रामचंद्र मडवी यांच्या तालीममध्ये तयार झालेले मल्ले अजय पाटील बुर्दुल यांच्याकडनं स्वर्गीय रामचंद्र मडवी यांच्या बॅनरला जर षटकार हिट डायरेक्टली फलंदाजाने तटवलं त्या फलंदाजासाठी 1,000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. तर निश्चित पारितोषिकांची खैरात केली जाते आयोजन कमिटीच्या वतीने. प्रत्येकाने मात्र येथे सर्वांना समान संधी दिली आहे. ज्याप्रमाणे खेळाडूंना संधी मिळते त्याप्रमाणे आमच्या लाडक्या प्रेक्षक वर्गाला सुद्धा ती संधी मिळू द्या आणि तेच काम केलंय या स्पर्धेमध्ये. पुन्हा एकदा भावेश गोलंदाजी मार्कवरती. आता मात्र सामन्यावरती मजबूत पकड करत असताना या ठिकाणी पाहतोय आपण स्ट्रॉंग अपील केलाय. 2 पंच या ठिकाणी डिस्कस करतील, सुनील पाटील सर आणि चोरगे सर. त्याच्यानंतरच मात्र हा निर्णय देण्यात येईल. ते मात्र पाहिलं तर खूप चांगला ॲपाड होता. थोडंसं अपील केला कारण भावेशला सुद्धा माहिती आहे की मात्र इथे अपील झालंय आणि पंचांचं बोट मात्र आकाशाकडे आलंय. त्यामुळे भावेशची 2 षटकं फार फार महत्वाची राहिल्यात या मॅचमध्ये. भावेशचा विचार केला तर 2 षटकांचा स्पेल हाताळला, 14 धावा दिल्या आणि तब्बल 5 फलंदाजांना बाद केलाय. वेळपेट चांगली गोलंदाजी पाहायला मिळेल बाबेच्या वतीने. टेंबवली संघ थोडासा अडचणीला सामोरे जात असताना कारण आत्ता मॅचमध्ये बनवायचे आहेत 12 चेंडू आणि 49 धाबांचं लक्ष. 12 बॉल 49 धाबा. थोडासा संघर्ष करायला हवा होता. जशी सुरुवातीला प्रतीक पाटीलची विकेट पडली तसा मात्र दबाव पाहायला मिळाला. ज्या प्रतीक पाटीलने पहिल्या सामन्यामध्ये 68 धाबांची इनिंग साकारली होती त्याला मात्र सस्त्यात परतवलं आणि त्याच्या मागून एकामागून एक असे विकेट मिळवले. ते मात्र गोरसे टीमने. गोलंदाज 4थं षटक मार्गस्थ पाहायला मिळतोय आपल्याला. कपिल केनेला पाचारण केलंय. 4थ्या षटकामध्ये आत्ता बनवायच्यात 12 मध्ये 49 धाबा. त्यामुळे 12 चेंडू 49 धाब्याचं लक्ष असताना मात्र अद्यापी संघर्ष करावा लागेल कारण मॅच अद्यापी संपली नाहीये. त्यामुळे मोठे फटके आले तर सामन्यामध्ये पुन्हा एकदा थरार नाट्य पाहायला मिळेल. मात्र मोठे फटके येतील कोणाच्या बॅटमधून. स्ट्राईकला फलंदाज पाहायला मिळतोय आपल्याला. कुमारला पाहतोय, कुमार भोईरला पाहतोय. एक चांगला खेळाडू मात्र ज्याप्रमाणे गोलंदाजी केली अद्यापपर्यंत गोरसे टीमने पूर्णपणे हवी झाल्या या सामन्यामध्ये. पहिलाच बॉल यॉर्क लाईनचा होता. ड्राईव्ह केलाय. जेलबाद होईल का? यस. सूरज होते वेगाने आल्या चेंडूवरती आणि फलंदाज बाद होतोय. आणखीन एक विकेट. आयोजनाला तोडच नाही याची जनताच देईल ग्वाही. इथे आलेल्या मान्यवरांचा सन्मान चिन्हाने सत्कार होईल. इजेने गेले 4 दिवस अधिराज्य गाजवलं नाही. कोणत्या वेळेला कोणतं गाणं यावं बाजू फार त्याला चांगलं ठाऊक आहे. त्यामुळे सर्व प्रेक्षकांची मनं जिंकल्यात. त्याचबरोबर GTC ग्लोबल टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून जगाच्या कानोकोपऱ्यात पोहोचवण्याचं काम केलंय. ते आमचे GTCचे फाउंडर जल्पेशजी भोईर यांच्या माध्यमातून ही टीम तयार झाली आहे. तेजस भोईर अँड कंपनी आपल्याला पाहायला मिळतो या ठिकाणी. यावेळेस फटका चांगला आहे. जागा बनवून केली आहे. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून उत्तुंग षटकार.
षटकाराला डावकरी आताचा फलंदाज मोनिश पाटीलच्या बॅटमधून अद्याप बेड गेली नाहीये. मोठे पडके आले तर मॅच मध्ये वापसी करू शकेल हा स्वरांश एंटरप्राइजेस टेंबवली टीम. पुन्हा एकदा चांगला फटका. यावेळी क्षेत्ररक्षक होते मात्र चेंडूने वळण घेतली आहे. 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे मात्र शर्यत जिंकली आहे चेंडूने. अर्थातच मिळालाय चौकार. में कितना है दम, जो जीता वो सिकंदर, जो हारा वो मैदान से बाहर. क्या बात है डीजे. आता मात्र पुन्हा एकदा हा बी होत असताना मोनिशला पाहतो या षटकामध्ये. यावेळेस पुन्हा एक चौकार सांगून जाईल. समोर समालोचन कक्षा समोर. यस. आणि आणखीन एक मोठा फटका मोनिशच्या बॅटमधून चौकार. जर पाहिलं संदीप पाटील सर तर 800 पडके ज्या वेळेस पाहिजे होते ना सुरुवातीला, तर तेथे काय घडलंय, धावा कमी आल्या, एकामागून एक फलंदाज बाद होत गेले. त्यामुळेच हा गोरसई संघ तेथे हबीज झाला. आणि आता मात्र मोठे पडके खेळतोय तो मोनिश याबेलेस. प्रेशराइज गेम. प्रेशर पाहायला मिळतोय या गोलंदाजावरती की ज्याने मात्र गोलंदाजी करत असताना थोडीशी स्क्वेअर गोलंदाजी केली आहे. थोडासा प्रेशराइज गेम पाहायला मिळतोय. गोरसे टीमच्या बाजूने गोलंदाज पाहतोय कपिल केनेला. एक चांगला गोलंदाज आहे मात्र यावेळेस दिशेपासून बरकेटला होता. आणि आता मात्र एक डाव. यस. तर या ठिकाणी पाहावं लागेल. 2 पंच डिस्कस करतील. तर तिसरा अंपायर नाही आहे. त्यामुळे जो निर्णय असेल ते पंच, दोन्ही पंच त्या ठिकाणी डिस्कस करतील. आणि नाही आहे त्यामुळे अतिशय चांगला निर्णय सुनील पाटील सर आणि द्वारकानाथ चोरगे सर. तर आणखीन एक शुभेच्छा आल्यात या स्पर्धेला. ते महाराष्ट्रातील एकमेव समालोचक आहेत. हास्य विनोदाचे फवारे उडवणारे नवी मुंबई करावे गावचे दशरथदादा पाटील यांच्या शुभेच्छा आल्यात. धन्यवाद. तर जाऊया पुन्हा एकदा मॅचमध्ये, जेथे पुन्हा एकदा चेंडू आणि बॅट यांचं युद्ध रंगताना पाहायला मिळतोय. अर्थातच गोरसई विपक्ष टेंबिवली या 2 टीममध्ये आत्ता गरज आहे. खऱ्या अर्थाने पाहिलं तर 7 चेंडू 33 धावा. अद्याप खेळ संपला नाही आहे. कारण 6 चेंडूमध्ये 36 धावा होता, 6 चेंडूमध्ये 40 धावा होताना पाहिल्यात. मग या 35 धावा का होणार नाही आहेत. या बेले चांगला बॉल, अतिशय चांगले डिलिव्हरी आणि चेंडू जात आहे डाट. अद्याप सस्पेन्स कायम आहे कारण येणारे 6 बॉल आणि गरज आहे ती 33 धावांची स्वरांश एंटरप्राइजेस टेंबिवली या टीमला. तर उसडणे ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच शिवाजीदादा पाटील आणि विद्यमान उपसरपंच स्वर्गीय रामचंद्र मडवी क्रिकेट स्पर्धेचे दमदार आयोजक योगेशदादा मडवी यांच्या संकल्पनेतून खऱ्या अर्थाने समाजप्रयोगी कार्यक्रम राबवले आज खऱ्या अर्थाने जात आहे. आणि ज्याची खऱ्या अर्थाने समाजाला गरज आहे, समाजाला खऱ्या अर्थाने त्याची आवश्यकता आहे. आज उसाडणे ग्रामपंचायत कार्यालयामध्ये खऱ्या अर्थाने योगेशदादा मडवी जे विद्यमान उपसरपंच आहेत त्यांच्या संकल्पनेतून एक लसीकरण मोहीम राबवण्यात आलेली आहे. आणि ज्यांना खऱ्या अर्थाने गरज प्रत्येकालाच आहे, ज्यांना कोणाला लसीकरणामध्ये खरे लस घ्यायची असेल त्यांनी लगेचच उसाडणे येथील ग्रामपंचायत कार्यालयामध्ये संपर्क साधावा. बोलूया जगदीश पाटील यांच्याकडे. थँक्यू गडगे सर. अतिशय चांगली माहिती आमच्या लाडक्या प्रेक्षक वर्गांपर्यंत पोहोचवली. कारण समाजामध्ये कार्य करणारे बरेच मान्यवर आहेत. त्यांच्या माध्यमातून या लसीकरणाचं आयोजन केलं गेलं आहे. तर जाऊया मॅचमध्ये. आत्ता बनवायचे आहेत 6 बॉलमध्ये 33 धावा. शेवटचा गोलंदाज पाहायला मिळतो आपल्याला पवन केने. पहिलाच बॉल या ठिकाणी ड्राईव्ह करतोय चेंडू हवेत आणि मात्र झेल टिपला गेलाय. फलंदाज आणखीन एक बाद. आत्ता मात्र सामना थोडासा अवघड जाईल.
तो स्वरांश एंटरप्राइजेस टेंबिवली टीमला. तर गोट्या अंपायर म्हणतो इथं नाचतो स्वर्गामध्ये नाचला इंद्राच्या दरबारात काय होईल म्हणतो कोण फिदा होईल. मी सांगितले हा होता आवाज दशरथ दादा पाटील यांचा. मी मगाशी म्हटलं की निश्चित भारतातील एकमेव समालोचक आहेत का ज्यांच्याकडे शब्दसाठा हा भरपूर आहे आणि त्यांची बोलण्याची शैली आहे ना एक अनोखी शैली आहे, त्यामुळे लोक आज त्यांना पसंत करतात. तर आत्ता मात्र सामना थोडासा कठीण जाईल कारण 6 बॉलमध्ये 33 बनवायच्या होत्या. फलंदाज बाद झाला आहे 5 बॉलमध्ये 33. फुल टॉस फायदा उठू शकले नाही या समोर खेळ्यात. मिडॉनमधून चेंडू पुढे आल्या त्यामुळे एकच धाव मिळाली आहे. आत्ता जरी 4 षटकार आले तरी 24 धावा होतील. मग पुढचं काय. शेवटी क्रिकेट आहे कधी काही होईल. मात्र जी गोलंदाजी केली आहे गोरसई टीमने अद्यापपर्यंत त्यांचं पारडं जर दिसलं आहे तर नेक्स्ट मॅचसाठी दोन्ही संघाने उपस्थित राहा जेणेकरून हा सामना संपल्यानंतर लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. बिग फाईट मॅच पाहायला मिळेल जय हनुमान कामोटे वर्सेस कुशल स्पोर्ट सापाडे. ह्या बेले चेंडू पडल्यानंतर लेग स्टंपला निघून गेलाय. आत्ता मात्र सामन्यामध्ये राम राहिला नाही आहे, त्यामुळे आत्ता सामना किती धावांच्या अंतराने जिंकेल गोरसई संघ हे पाहणं उचित ठरेल. आत्ता मात्र षटकार आलाय. या षटकाराला महत्त्व नाही आहे कारण भात करपून गेल्यानंतर पडलेला पाऊस आणि उशिराने सुचलेलं शानपण यांना शून्य किंमत असते, हे लक्षात ठेवा नेहमी मित्रांनो. त्यामुळे आत्ता यांना महत्त्व नसेल. आता फक्त किती धावेने हा सामना गमवावा लागेल टेंबवली टीमला तो पाहावं लागेल. मी टेंबवली टीमचं सुद्धा आभार मानेन की हा संघ सकाळी वेळेत उपस्थित राहिला. पहिला सामना जिंकला त्याने फार मोठ्या फरकेने आणि या दुसऱ्या सामन्यामध्ये त्याने एक जिवारी पराभव पत्करावा लागला. हरकत नाही आहे, खेळामध्ये जय पराजय होत असतो. मात्र टेंबवली टीमने जी प्रेक्षकांची मनं जिंकली आहे थँक्यू. तर खूप चांगला प्रयत्न केला आणि अखेरकार सामना जिंकलाय तो राज 11 गोरसई टीमने. आणि अर्थातच या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो ठरतोय ज्याने सलामीला येत असताना मात्र वाऱ्याच्या वेगाने फलंदाजी केली आणि 21 चेंडूमध्ये 47 धावांची इनिंग साकारली. तो ठरलाय वन मॅन आर्मी या संघाचा पवन केने. पवन यायचे आहे अभिनंदन. गोरसई संघाचं मनपूर्वक अभिनंदन आणि त्यांचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ टेंबिवली क्रिकेट संघाने या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. तुमचंही आम्ही रामचंद्र मडवी प्रतिष्ठानच्या वतीने आभार व्यक्त करतो. तत्पूर्वी मान्यवरांना आपण सन्मानित करणार आहोत. बुर्दुल गावची ओळख आपण इथे पाहतो खऱ्या अर्थाने. तर सर्वप्रथम पवन केने या सामन्याचा हिरो. तर पवन यायचे आपण रोशन यांच्याकडून पवन हॅट्रिक सिक्सरसाठी 3000 रुपयाचं पारितोषिक आहे स्वर्गीय रामचंद्र मडवी यांच्या स्मरणार्थ. पवनसाठी आक्रमक एक अतिशय लोकप्रिय क्रिकेटर म्हणून ओळखला जातो. पवन षटकार हॅट्रिकसाठी इथे आपण पाहतो रोशन मडवी आमचे आयोजक आहेत, त्यांच्याकडून तुझ्यासाठी 3000 रुपयाचं पारितोषिक. पवनची प्रतिक्रिया जाणून घेणार आम्ही. व्हॉट डू थिंक अबाउट दिस